जय गजानन. आपण आज जाणून घेणार आहोत ते अधिक मासाबद्दल. अधिक मास ज्यामध्ये आपण आध्यात्मिकरित्या खूप काही मिळवून घेऊ शकतो आणि एकदा का हे मिळालं, आपलं पुढील खडतर आयुष्य हे साधं आणि सोपं होतं. अधिक मासालाच पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, मलमास म्हणून आपण ओळखतो. दर 3 वर्षानंतर येणारा हा महिना आपल्याला आध्यात्मिकरित्या खूप काही देणारा असतो. म्हणूनच असं म्हणतात, या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दानधर्म, पूजा अर्चा, ध्यान आराधना करून आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुका, पाप या सगळ्या धुवून निघतात. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की आपल्याला या महिन्यात काय करायचंय आणि काय नाही करायचं. इंटरनेटवर भरपूर माहिती आहे, पण त्याही आधी एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की तुम्हाला स्वतःला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक समजून घेणं फार गरजेचं आहे. एकदा का तुम्हाला हा फरक कळला की तुम्हाला अध्यात्म कळला. चला, सुरुवातीला थोडी आध्यात्मिक माहिती देतो. ज्या पद्धतीने श्रावण महिन्याला भगवान महादेवाची पूजा अर्चा केली जाते, ज्या पद्धतीने कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्वामींची पूजा केली जाते, त्याच पद्धतीने अधिक मासामध्ये कुठल्याच देवताची पूजा करायची प्रथा नव्हती. त्यामुळे व्याकुल होऊन अधिक महिना नारद मुनींकडे जातो, नारद मुनींना सांगतो. तेव्हा नारद मुनी अधिक महिन्याला घेऊन भगवान विष्णूंकडे जातात. विष्णू आणि लक्ष्मी यांना ते सगळं सांगतात. तेव्हा श्रीहरी विष्णू या अधिक मासाचं स्वामित्व स्वीकारतात. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं आणि म्हणूनच या महिन्यामध्ये जास्तीत जास्त श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये संक्रांत होत नाही, सूर्य आपली राशी बदलत नाही, म्हणून या महिन्याला मलमास म्हणून ओळखला जातो. हा 13वा महिना आहे, अधिकचा महिना आहे, म्हणून याला अधिक मास म्हटलं जातं. या पद्धतीने या महिन्याला वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. धन, आरोग्य, वैभव, सुख शांती मिळवून देणारा हा महिना आहे. आपल्या हातून कळत न कळत झालेल्या चुका, पाप, जसे की गोहत्या, आपल्या आईवडिलांचे अवमान, गुरूंचा अनादर यासारखे महापापांपासून सुद्धा सुटका मिळवून देणारा हा महिना आहे. अर्थातच तुम्हाला या गोष्टीची जाणीव असणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पश्चाताप असणेही फार गरजेचं आहे. आता तुम्ही मला म्हणाल की कसं शक्य आहे? चुका केल्या आहेत तर त्याचे कर्म भोगावेच लागतील. हो, खरं आहे, भोग तर भोगावेच लागतील. हे तर कलियुग आहे. संतांना जिथे सुटका मिळाली नाही तर आपण कोण? परंतु जर तुम्हाला जाणीव आणि पश्चाताप असेल तर तुमचे भोग हे कमी होतील, सुसह्य होतील, कष्ट कमी होतील. हे भोग भोगताना तुम्हाला कमी कष्ट पडतील, हे मात्र तितकेच नक्की. उदाहरण देतो. जेव्हा मणी आणि मल्ल सोबत खंडोबा युद्ध करतात, तेव्हा त्यांचा युद्धामध्ये पराभव होतो. पराभव झाल्यानंतर मणी आणि मल्ल या दोघांनाही त्यांच्या चुकांची जाणीव होते आणि त्यांना पश्चातापही होतो. यावरच खंडोबा प्रसन्न होऊन त्यांचं नाव स्वतः लावून घेतात आणि म्हणून आपण खंडोबाला मल्हारी सुद्धा नावाने ओळखतो. अजून सांगायचं झालं तर वैष्णोदेवीच्या मागे मागे जेव्हा भैरव जातो, दोघांची लढाई होते आणि तो पराभूत होतो, तेव्हा सुद्धा त्याला त्याच्या चुकांची जाणीव, पश्चाताप होतो. म्हणून देवी त्याला वर देते. त्याच्या दर्शनाशिवाय वैष्णोदेवीचे दर्शन पूर्ण होणार नाही. इतकेच काय, तर ज्या शिखरावरती स्थापित आहे त्याही वर त्याला स्थान मिळालं. तेव्हापासूनच आपण त्यांना भैरव बाबा म्हणतो. साधं उदाहरण देऊ. मी गाडीने बाहेर जातोय, माझा ऍक्सिडेंट होणार आहे, तर ऍक्सिडेंट न होता मला फार फार तर खचट लागेल, गाडीला काहीतरी होईल.
काहीतरी दुखापत होईल, तितकंच भोग भोगावेच लागतील, पण त्याचे कष्ट कमी होईल आणि सुसाह्य होईल. कलियुगी नाम उद्धारा. जर कलियुगामध्ये नाम घेतल्यानेच आपला उद्धार होणार असेल तर अखंड महिना ध्यान आराधना जप तप करून दान धर्म करून आपला उद्धार होणार नाही का? नक्कीच होईल. परंतु जाणीवपूर्वक काळजीपूर्वक आपल्या हातून चुका न होणे, दुसऱ्यांबद्दल द्वेष न करणे, राग न करणे, जनकल्याण व समाज कल्याण हेतू काहीतरी करणे, या सगळ्या भावना असणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही कुठल्याही देवळात जा, कुठल्याही धार्मिक स्थळाला जा, तांत्रिक मांत्रिक करा, मी 100% खात्री देऊन सांगतो, आपला उद्धार नाही. त्याकरिता आपला भाव हा चांगला असणे फार गरजेचं आहे. खऱ्यारीत्या हा महिना आपल्याला आध्यात्मिक जॅकपॉट देणारा महिना आहे. आध्यात्मिक लॉटरी लावून देणारा महिना आहे. आणखी एक कारण सांगतो. या महिन्यामध्ये असं सांगितलं जातं की कुठलेही शुभ कार्य करण्याचे टाळावे. तर का? कारण हा मल महिना आहे, हा अधिकचा महिना आहे. या महिन्याला स्वामित्व नव्हतं, म्हणून शुभ कार्य करण्याचे टाळावे. परंतु माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार आपण स्वतःवर आध्यात्मिकरित्या जास्त भर द्यावं, लक्ष द्यावं, याकरिता हे सगळे कार्य टाळावेत असे सांगितले गेलेले आहे. कारण जेव्हा शुभ कार्य असतं तेव्हा आपलं सगळं लक्ष तिकडे केंद्रित होतं, आपलं ध्यान तिकडे असतं, आपण स्वतःवर लक्ष देत नाही. म्हणून अधिक मासामध्ये आध्यात्मिकरित्या आपली उन्नती व्हावी, त्याकरिता म्हणून हे सांगितले गेलेले आहे. खरं तर हा महिना आपल्याला आध्यात्मिक फिल्टर करून देणारा महिना आहे. म्हणजे काय? तर आपल्याला शुद्ध करून देणारा हा महिना आहे. म्हणून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दान करावं, धर्म करावा, जाप करावं, सत्यनारायणाची पूजा करा, जास्तीत जास्त विष्णू सहस्त्रनाम वाचा, कुलदेवतेची पूजा करा, ललिता सहस्त्रनाम वाचा, जास्तीत जास्त दीपदान करा. याला फार महत्त्व दिलेलं आहे. हे केल्याने आपल्या आयुष्यातील दरिद्रता कमी होते, आपला खडतर आयुष्य साधं आणि सोपं होतं. अधिक मासात काय करावे? ज्या पद्धतीने आपण कार्तिक महिन्यामध्ये अभ्यंग स्नान करतो, त्याच पद्धतीने अधिक मासात सुद्धा अभ्यंग स्नान करायचे आहे. कार्तिक मासामध्ये तरी थंडी असते, आता तर गरमी आहे, त्यामुळे उठायला त्रास होणार नाही. म्हणून आवर्जून सूर्य उदयाआधी उठून अभ्यंग स्नान घ्यावे. लवकर उठायचे म्हणजे रात्री लवकर झोपणे आलेच, एक चांगली सवय लागेल. रात्री उशिरापर्यंत विनाकारण टीव्ही बघणे, विनाकारण मोबाईल बघणे बंद होईल. अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल, काळे तीळ आणि आवळ्याचे पावडर घालणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर याच पावडरने आपल्याला उटणं म्हणून लावायचे आहे आणि आंघोळ करायची आहे. ते लावल्यानंतर तुम्ही साबण शॅम्पू लावू शकता. या महिन्यामध्ये आवळ्याला फार महत्त्व आहे. आवळ्याचे दान करणे, आवळ्याचे सेवन करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे लक्षात असू द्या, याला पर्याय नाही. तुम्ही आवळा सुपारी, आवळा कँडी सुद्धा खाऊ शकता. याने आपले ग्रह दोष कमी होतात. प्रामुख्याने शनी दोष कमी होऊन नाहीसे होण्यास मदत मिळते. नंतर देवळात जा, दर्शन घ्या. त्याचबरोबर कुत्र्यांना, पक्ष्यांना, गायीला अन्न चारा, नाहीच काही तर पाणी द्या. हा नियम खरं तर रोजच्यासाठी लावून घ्या. जर तुम्हाला रोज जायला शक्य नसेल तर सुट्टीच्या दिवशी जा, रविवारी जा आणि विशेष तिथीला जा. जसं 2 एकादशी येणार आहे, चतुर्थी आहे, विनायकी चतुर्थी आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, या दिवशी मात्र नक्की जा. देवळात जाऊन आल्यानंतर
तुळशीची पूजा करणे आणि आवळी पूजन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मी तुम्हाला आवळ्याचे महत्त्व आधीच सांगितलेले आहे, म्हणून हे दोन्हीचे पूजन करणं ही फार गरजेचे आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 33 दिवे दान करणे आणि 33 दिवे लावणे. 33 का? तर कारण आपल्याकडे 33 कोटी देवी देवतांची आराधना सांगितलेली आहे. तर हे दिवे लावायचे कसे? एक तर तुम्ही 33 वेगवेगळे दिवे लावा किंवा एका दिव्यामध्ये 33 वाती घाला आणि रोज संध्याकाळच्या वेळेला तो दिवा प्रज्वलित करा. आणि कुठल्या तरी शुभ मुहूर्तावर किंवा कुठल्या तरी विशेष तिथीला ते 33 दिवे तुम्ही लावू शकता. विशेष तिथी कुठली? तर 2 एकादशी, चतुर्थी, गुरुपुष्यामृत योग अशा दिवशी तुम्ही ते लावू शकता. बरं, वाती लावायला दिवे कुठले घेणार? तर तुम्ही साऱ्या पणत्या सुद्धा घेऊ शकता. पण एक मात्र लक्षात असू द्या, दिवाळीच्या उरलेल्या पणत्या घ्यायच्या नाहीयेत. तुम्हाला नवीन पणत्या आणायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये एक आवडती गोष्ट सोडायची आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्हाला गोड हे संपूर्ण या महिनाभरामध्ये बंद करायचं आहे. तो चहा असू दे, चॉकलेट असू दे किंवा आणखी काही असू दे, तुम्हाला गोड खायचेच नाही. परंतु तुम्हाला गोड वस्तूंचे वारंवार दान करायचे आहे आणि तुमच्या देवतेला, श्रीहरींना, लक्ष्मी मातेला तुम्हाला वारंवार सांगायचे आहे की मला गोड खूप आवडतं, तरी सुद्धा मी या महिन्यामध्ये गोड संपूर्ण बंद करून त्याचे वारंवार दान करतो. हे मात्र नक्की करा. त्यानंतर सत्यनारायण पूजा, भागवत कथा याचे आयोजन करा. घरी जमत नसेल तर सोसायटी, कॉलनी मिळून करा, पण नक्की करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे नामस्मरण. नामस्मरण सोडून कसे चालेल? नामस्मरण आणि जाप जितका जास्त होईल तेवढा तुम्ही करा. जाप आणि नामस्मरण मध्ये काय फरक आहे? तर जाप जेव्हा आपण देवाजवळ एकाग्र चित्ताने माळ करतो त्याला आपण जाप म्हणतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काम करता करता जे नाम घेतो त्याला आपण नामस्मरण म्हणतो. तर आपण सकाळी आणि संध्याकाळी एक एक माळ जाप करावा आणि इतर वेळेला नामस्मरण करावं. तर कुठल्या मंत्राचा? या महिन्यामध्ये विशेष असं लक्ष्मी आणि विष्णूंचे कुठल्याही मंत्राचा तुम्ही जाप करू शकता. तुम्हाला जर गुरूंनी मंत्र दिला असेल तर फारच उत्तम. तुम्ही त्या मंत्राचा जास्तीत जास्त जाप आणि नामस्मरण करा. परंतु नसेल तर विष्णूचा कुठलाही मंत्र तुम्ही घेऊ शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्रीकृष्ण गोविंदाय हरे मुरारी, किंवा विष्णू सहस्त्रनाम, किंवा राम रामेती रमेती. गायत्री मंत्राचा तुम्ही जाप करू शकता, सप्तशती पाठ करू शकता, महालक्ष्मी मंत्र म्हणू शकता, विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता. तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल त्या मंत्राचा जास्तीत जास्त जाप करा, जास्तीत जास्त नामस्मरण करा. यानंतर एकादशी. ज्या पद्धतीने पंधरवाडी एकादशी, 24 एकादशी असतात, त्याच पद्धतीने या महिन्यात सुद्धा 2 एकादशी आहेत. विचार करा, जर आपल्या इतर एकादशी महत्त्वाच्या असतात तर या महिन्यातील एकादशी किती महत्त्वाच्या असतील. म्हणून शक्य असल्यास आपल्याला या दोन्ही एकादशींचे व्रत करणे फार उत्तम आहे. त्यानंतर 15 जून हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, अमावस्या. या दिवशी पितरांच्या उद्धारासाठी, पितरांच्या मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रयोजन दिलेले आहे. तर आपल्याला काय करायचे आहे? तर आपल्याला तर्पण करायचे आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त वस्त्रदान, अन्नदान असे वेगवेगळे दान करायचे आहे. आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण हे दान करू शकता. तर्पण तर आपल्याला करायचेच आहे. आपल्याला शक्य नसेल तर आपण ब्राह्मणाकडनं तर्पण नक्कीच करून घ्या. बरं, तर्पण घरच्या घरी कसे करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला काय करायचं आहे? एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडे काळे तीळ आणि कुशा ह्या घालायच्या. घराबाहेर जाऊन
दक्षिण दिशेकडे बघून आपल्याला ते पाणी सोडायचं आहे आणि आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर चित्रगुप्ताची सुद्धा प्रार्थना करायची आहे. बघा आपलं आयुष्य कसं उजळून जाईल. आपल्या पितरांना मोक्ष मिळेल, त्यांना गती मिळेल. हे आवर्जून करा, इतरांनाही करायला सांगा. याबरोबर या 30 दिवसांमध्ये भरपूर काही नियम दिलेले आहेत, जसं कांदा लसूण न खाणे, नॉनव्हेज न खाणे, मांस मदिरा न खाणे, खोटं न बोलणे, खाली झोपणे, गादीचा उपयोग करू नये, असं बरंच काही. परंतु आपल्याला जे शक्य असेल तेच आपण करा आणि जे शक्य असेल तेच पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून करा. जास्तीचे लावून घेऊ नका. बरं, आपल्या घरातील 2-3 व्यक्ती असतील तर त्यातील एकाही व्यक्तीने केले तरी चालेल, परंतु जर कोणी करत असेल तर त्याला टोकू नका, हे मात्र नक्की. आता या महिन्यामध्ये काय करू नये, तर खोटं बोलणे, मांस मदिरा खाणे, हे सगळं तुम्हाला टाळायचं आहे. कुणाला त्रास होईल असं वागणे, हे सगळं तुम्हाला टाळायचं आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे कुठलेही शुभ कार्य या महिन्यामध्ये आपल्याला करायचे नाही किंवा टाळावे. ज्या पद्धतीने दान धर्म पुण्य केल्याने आपल्याला त्याचे चांगले फळ आयुष्यभरासाठी मिळेल, त्याच पद्धतीने चुकीचं वागल्याने सुद्धा त्याचे फळ आपल्याला आयुष्यभरासाठी भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये गेल्या 3 वर्षात आपल्याकडनं झालेल्या चुका ह्या आपल्याला दुरुस्त करता येतात. म्हणून पुढील 3 वर्ष परत त्याच चुका करायच्या का, तर नाही. जाणून केलेल्या चुकांना क्षमा नाही, माफी नाही. कितीही तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव असेल किंवा तुम्हाला पश्चाताप झाला असेल, तरीही त्या चुका देव पदरात घेत नाही. म्हणून जाणीवपूर्वक कुठलीही चूक करू नका. जे काही मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहे ते तुम्ही रोज 30 दिवस करायचे आहे. बरं, जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर विशेष तिथी मी तुम्हाला आधी सांगितलेल्या आहे, त्या विशेष तिथींना तुम्ही ते करू शकता. बरं, जर तुम्हाला अगदीच काहीच जमत नसेल तर अधिक मासामध्ये हा उपाय तर नक्कीच करा. काय करायचं आहे, तर तुम्हाला 33 दिवे लावायचे आहे. जर तुम्हाला रोज 33 दिवे लावायला शक्य नसेल तर एका दिव्यामध्ये 33 वाती घालून रोज दिवा लावायचा आहे. रोज दिवा कुठे लावणार, तर तुम्ही स्वयंपाकघोलीत लावू शकता, तुळशीजवळ लावू शकता, आवळाच्या झाडाजवळ लावू शकता, देवाजवळ लावू शकता, किंवा तुम्ही तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्याजवळ सुद्धा दिवा लावू शकता. आणि विशेष तिथीला 33 दिवे लावा. हा झाला एक भाग. आणि कुठल्याही एका तिथीला, विशेष तिथीला 33 दिव्यांचे दान करा. शक्य असल्यास तांब्याच्या दिव्यांचं दान हे फार महत्त्वाचे मानले गेले आहे. आणि 33 दिवे लावायचे असेल तर मी तुम्हाला आधी सांगितलं, तुम्ही पणत्याही नवीन पणत्या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर एक दिवा तुम्हाला आकाशात लावायचा आहे, जो आकाश दिवा आपण म्हणतो तसा. तुम्ही अगदीच गॅलरीमध्ये, टेरेसवर तो दिवा एक रोज ठेवू शकता. याने आपण आकाशात उजेड पडो या भावनेने आपण तो दिवा लावणार आहोत. अर्थातच त्यातून आपल्या आयुष्यात उजेड पडेल याची मी खात्री देतो. दान धर्म पुण्य हे केल्याने कुणाला स्वर्ग मिळतो तर कुणाला त्याच्या कर्मानुसार नरक मिळतो. पण अधिक मासामध्ये जे काही मी तुम्हाला सांगितले आहे, हे सगळं केल्याने आपल्याला वैकुंठात वास मिळतो. याचबरोबर या महिन्यामध्ये काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये मुलीने आईची कृतज्ञता म्हणून ओटी भरायची आहे. मुलीचे लग्न झालेले असो किंवा नसो, नाही ओटी तर एक छोटीशी भेट वस्तू म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. तसेच या महिन्यामध्ये जावयाचे आणि मुलीचे लाड पुरवायचे, अधिक महिन्याचा वाण त्यांना द्यायचा आहे.
कदाचित लग्नामध्ये आपण त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा असं संबोधतो, म्हणून कदाचित ही प्रथा पडलेली असावी. काय करायचं आहे तर तुम्ही त्यांना वस्त्र घ्या, छान छान जेवायला द्या, कुठलं तरी दान करा. सांगितल्याप्रमाणे आवळ्याचे दान आणि दिव्याचे दान हे मात्र नक्की करा. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही मौल्यवान वस्तू त्यांना देऊ शकता. या पद्धतीने त्यांचे लाड पुरवा. अधिक महिन्याला सोपं करून सांगू तर जितकं जास्त तुम्हाला दान करता येईल तेवढं जास्त तुम्ही दान करा. जितका जास्त त्याग करता येईल तेवढं जास्त त्याग करा. गुरूंना शरण जा. आपल्या यथाशक्तीप्रमाणे हे तुम्हाला सगळं करायचं आहे. आणि हे सगळं शक्य नसेल तर आपल्याकडून सामूहिक भागवत, सत्यनारायण कथा, अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना मदत, गरिबांना मदत हे सगळं ह्या महिन्यामध्ये होणार आहे. याकरिता दिलेल्या QR वर किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही देणगी पाठवू शकता. देणगी किती पाठवाल तर किमान 33 रुपये तुम्हाला पाठवायचे आहे. लक्षात असू द्या, 33 रुपये किमान आपल्याला ही देणगी पाठवायची आहे. जर आपल्याकडून शक्य नसेल काहीच करणं तर आम्ही हे करू. पण एक मात्र तुम्हाला तुमचं तुम्हीच करायचं आहे, ते म्हणजे नामजप किंवा नामस्मरण. हे तुमचं तुम्हीच करायचं आहे. अशी अनेक माहिती तुम्हाला आज इंटरनेटवर सापडेल, यूट्यूबवर सापडेल. पण ज्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय, या पद्धतीने तुम्हाला कुठेच मिळणार नाही. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान तुमच्या प्रयत्नांना यश देव, हीच गुरुचरणी सदिच्छा. श्री स्वामी समर्थ. गजानन महाराज की जय.